पुण्यातील भोरजवळ असलेला राजगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी वसवलेली मराठा साम्राज्याची पहिली राजधानी आहे. मुरुमदेवाचा डोंगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभेद्य किल्ल्यावर 1646 ते 1647 च्या सुमारास शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. आपल्या बुलंद रचनेमुळे राजगड हा इतिहासातील एक महत्त्वाचा आणि अजिंक्य किल्ला मानला जातो. तर आज आपण एक्सप्लोअर करूया किल्ल्यांचा राजा आणि राजांचा गड म्हणजेच किल्ले राजगड. तर फायनली मित्रांनो, आपण पोचलोय किल्ल्यांचा राजा आणि राजांचा किल्ला म्हणजे किल्ला राजगड. आणि आपले मित्रमंडळी आहेत. तर चला आता जाऊया, आपण ट्रेक चालू करूया. आणि या साईडला आहे ना, हे बघा गाड्यांची पार्किंग आहे. आता आपली गाडी इथे पार्क केली आहे आणि आता आपण जाऊया. ते लोक खालती थांबतील ड्रायव्हर. आणि आता आपण इथून चालू करूया. हे बघा इथून ट्रेकिंग चालू होते. सुरुवातीला नॉर्मल पॅच आहे आणि नंतर मग शिड्या लागतात. तर चला वरती भेटूया. तर मित्रांनो, इथे सुरुवातीला आल्यावर आहे ना प्रवेश शुल्क द्यावा लागतो 10 रुपये. आणि मग इथून आपला ट्रेकिंग चालू होतो. तर पहिला आधी प्रवेश शुल्क देऊया. पर पर्सन 10 रुपये, एवढं काही जास्त नाही. आणि नंतर मग जाऊया आपण वरती. चला, आपल्या मंडळींनी ट्रेकिंग चालू केलेली आहे. तर बघूया कितपत फास्ट जात आहेत, कारण दमणार आहेत. राजगड हा सर्वात मोठा किल्ला आहे, तर जरासं दम द्यावं लागतं. तर चालले, चला आपण जाऊ आणि वरती भेटू. जागोजागी आहे ना हे मस्त काम केलेलं आहे कचराकुंडीचं. जागोजागी कचराकुंडींचं हे लावलेलं आहे. म्हणजे कसं आहे की जेणेकरून पब्लिक कचरा टाकू नये. तरी पण असतात कोण कोण ज्यांना दिसून पण न दिसल्यासारखं करतात गाड्यांवर आल्यावर. तर कृपया ही काळजी घ्या, कचराकुंडीत टाका. हे बघा लगेच दुसरी पण कचराकुंडी आली. तर कचराकुंडीचा पण वापर करा मित्रांनो गाड्यांवर येताना. अजून शिड्या पण लागल्या नाहीत मित्रांनो. आणि आपले मित्रपरिवार दमलेत. तर बघूया, जाऊया. हा जरा स्टीप आहे एकदम सरळ. तर चला, फायनली पायऱ्या लागलेल्या आहेत. तर इथून पण इकडे वरती जायचं आहे. हे सरळ पायऱ्याच आहेत. तर पायवाट संपली, आता पायऱ्या लागल्या. चला जाऊया आपण. मला डबल लागला तुमच्याकडे. रोपवे पण आहे. पहिला दरवाजा आलेला आहे, पाली दरवाजा. इथून जायचं आपल्याला वरती. चला जाऊया. पाली दरवाजा आलेला आहे फायनली. खूप खालतून आलेलो आहेत, अर्धी थकलेत, पण आता फायनली आलंय पाली दरवाजा. तर मित्रांनो, पाली दरवाजाच्या आतमध्ये आलो. आणि आहे ना हे बघा इथून वरती आहे ना शिड्या जातात. आणि इथे त्या काळी आहे ना एक माळा असावा, तो आता त्याची तटबंदी तुटली आहे पूर्ण. आणि त्याच्या आहे ना वरनं आपल्याला दिसतो. इथून आपण वरती जाणार ना, तिथून आपल्याला दिसेल. तर चला वरती जाऊया. कारण हे बघा हे जे मुलं जिथे बसले ते त्याच वाटेने वरती आलेत. तर चला आपण जाऊया इथून वरती. तर मित्रांनो, वरती आल्यावर ना हे बघा अशा गॅपी आहेत. म्हणजे त्या काही शत्रूवर निरीक्षण ठेवण्यासाठी बनल्या असं सगळीकडे आहेत. अशा स्टार्टिंग टू एंड बघा इथे अशा आहेत. व्ह्यू बघा पूर्ण 360 व्ह्यू दिसतं इथून.
हे बघा इथून आपण आलोय आणि हे वरच्या साईडला आहे. इथून खालचा व्ह्यू दिसतो, इथून आपण व्हिडिओ काढला. मॅडमचा त्या दिवशी बड्डे होता आणि इथं आम्ही केक खातोय. धन्यवाद. बघा. आणि हा व्ह्यू बटन दाब. या तर मित्रांनो, त्या टायमाला आहे ना दरवाजाला कोणी तोडून आहे ना, त्यामुळे त्या काही अशी हा खांब टाकलेला होता. म्हणजे किती पण जोरात काही प्रेशर आलं तरी हा खांब तो दरवाजा तुटण्यापासून अडवेल, त्यासाठी हे केलेलं होतं. आणि ह्या साईडला असा सरळ असा रस्ता आहे, तर चला जाऊया आपण. तर मित्रांनो, ह्या दरवाजाच्या इथून आपण असं सरळ आलो ना की ते अशी गुफा टाईप लागते. ते ॲक्च्युली गुफा नाही, तर हा त्या काही शौचालय आहे. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा अशी तिथे व्यवस्था होती पहिल्याच्या काळात. आता याचा उपयोग करतात का माहीत आहे, कारण वास तर घाण मारतोय. आणि आपल्याला यायचं आहे सरळ. चला. दमत नाही काय तुम्ही वाट बघ मागचा पण व्ह्यू आला पाहिजे. तर मित्रांनो, हे बघा इथून आल्यावर आहे ना ह्या साईडला पाण्याचं टाकं आहे. आणि ह्या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की वर्षाचे 12 महिने ह्या पाण्याच्या टाक्यातलं पाणी कधी कमी नाही होत. हे या पाण्याच्या टाक्याचं वैशिष्ट्य आहे. मला तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. हेच ते पाण्याचं टाकं आहे मित्रांनो. पण पाणी पिण्याच्या योग्य नाही, पण इथलं पाणी कधी कमी नाही होत. वर्षाचे 12 महिने पाणी असतं या टाक्यातून. आणि या साईडनं वरती जायला रस्ता आहे. आता आपण जाऊया तिकडे. कंटेंट बघा, हा काय जायला देत नाहीत वरती. आणि हिची हालत बघा काय आली आहे. नशीब पाणी मॉडेल आहे म्हणून ते जायलाच देत नाही. हे बघ गँग आली आहे, गँग. मित्रांनो, इथे वरती आलो आणि आहे ना हे सर्व खोल्या तुटलेल्या अवस्थेत आहेत म्हणजे. आणि आम्ही विचार करतोय ॲक्च्युली हे काय आहे. तर नंतर पुढे आलो आणि बघतोय तर इथे लिहिलं आहे राजवाड्यांचे अवशेष. म्हणजे हे त्या काळी महाराजांच्या काळातले राजवाड्यांचे अवशेष आहेत. ते आता पूर्ण निस्त्यनाबूत झालेले आहेत. सगळ्या भिंत्यांनी कोसळलेल्या आहेत. आणि आपल्याला जायचं आता तिकडे. तर राजवाड्यांच्या इथून आलो आपण मित्रांनो. आणि इथे आहे ना महादेवांचं मंदिर आहे. तर चला दर्शन घेऊया. मित्रांनो, महादेवांच्या मंदिराच्या पुढे झाल्यावर आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली बायको आई सईबाई यांची समाधी आहे. महादेवांच्या मंदिर आहे त्या पुढे झाल्यावर आहे. इथे आल्यावर आहे ना मित्रांनो, हे बघा पाण्याचे टाके आहेत. या गडावर 5-6 तरी पाण्याचे टाके आहेत. आणि इथे आल्यावर आहे ना म्हणजे पर्यटन निवास आहे. म्हणजे इथे काय नाश्ता बिष्टा करायचा असेल तर पब्लिक इथे करते. कॅम्पिंग पण करते इथे करतात. परत त्या साईडला पण कॅम्पिंग करते.
तर आता काय बघत चटरपटर नाश्ता चालू आहे. असं काही जास्त आणलेलं नाही आपण, पण हे चुलबुल्यावरनं काम 25 करावं लागेल. चला नाश्ता करूया आणि जाऊया पुढे. मित्रांनो आता आलो आहे ना, हे धान्याचं कोठार आहे. ते धान्याचं साठा बिटा ठेवायचं. हे बघा पूर्ण राजगडाचा नक्षा आहे इथे मित्रांनो. आता घालून त्या कुठे काय काय आहे ते हे बघा. रेस नाव आलं ना तोड दरवाजातून बाजूला शूटिंग तर मित्रांनो हा संजीवनी माचीला रस्ता होतो. तर चला संजीवनी माची बघूया. संजीवनी माची तर चला आता जाऊया आपण बाले किल्ल्याला. आता इथून रस्ता आहे, इथून जरा स्पॉट चांगला भेटला आहे वाटतं, फोटोशूट करणार आहेत. आपण जाऊया इथून. बाले किल्ल्याला जाताना ना मित्रांनो हे बघा मधमाशींचे पोळं आहेत. तिकडे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. पूर्ण दगडात दूर आहेत. आणि आता आपण चाललोय बाले किल्ल्याच्या इथे. चला मंकेश. पूर्ण ट्रेक मधला आहे ना सर्वात खतरनाक पॅच आलेला आहे. तर बघूया कसं काय पुढे सर होते ती बघूया. चला बॅग पकडता हा दे 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 जाऊन दे जाऊन दे जाऊन दे. हा जा घेऊन जा. कचरा घेतला नाही मित्रांनो. बाले किल्ल्याला जायला वरती गर्दी बघा मित्रांनो. वरती जायला लाईन बघा किती आहे. आणि वरची पब्लिक उतरते. सिंगल वे आहे त्यामुळे करू नाही काय. हे बघा मित्रांनो तिथून आलोय वरती. नाही म्हणता बाले किल्ला हा लय अवघड आहे. चला जाऊया. आता पब्लिक आले वरती, जाऊया आपण. काय बोलतो बाले किल्ल्याचं काय अवघड आहे ना लय. गर्दी यामध्ये कसे बसे आले सगळे. सगळ्यांची हवा टाईड आहे. दाखवतो तुम्हाला कुठून आलं ते आपण. हे बघा इकडून आपण आलोय आणि अजूनपर्यंत गर्दी आहे मित्रांनो. त्या गर्दी का कमी नाही होणार. आणि आपलं जरी बाले किल्ल्याचं दर्शन झालं तर पण उतरताना आपल्याला पण त्रास होणार आहे.
समजलं का? उतरताना आपल्याला पण त्रास होणार आहे, तर पटपट जाऊया, दर्शन घेऊया आणि चला जाऊया वरती, दर्शन घेऊया. चला मंदिरांचं दर्शन घेऊया आपण. महादेवांचं दर्शन घेतल्यावर पाठी आलो ना, इथे बाजारपेठ आहे. आणि हे बघा त्याचे काहीसे थोडेफारसे अवशेष आहेत, जसे श्रीमान रायगडवर आहेत तसेच. नाही बघा ते बाजारपेठेचा साईनबोर्ड लिहिला आहे. मित्रांनो, वरती आल्यावर आहे ना, इथे राजवाड्याचे काही अवशेष आहेत महाराजांच्या काळातले. हे बघा आणि इथे आपला भगवा आहे, मस्तपैकी फडकतोय. तर मित्रांनो, आता आपण चाललोय सुवळ्या माचीला. हे बघा तिकडे आहे ती, तर इथूनच जायचं आहे. आता जरा लोक बोलतात लिंबू सरबत पिऊया, तर रिफ्रेशमेंट जरा 1:30 वाजला आहे, तर चला पहिला लिंबू सरबत पिऊया आणि जाऊया. या उन्हात जरा रिफ्रेशमेंट घेऊया आणि डिहायड्रेशन झालंय त्याला पोस्ट करूया. त्याची पब्लिक आहे आपल्याला त्या साईडला. चला लिंबू सरबत पिऊन आपण जाऊया तिकडे. हा रस्ता आहे ना मित्रांनो, बाले किल्ल्याच्या इथून शॉर्टकट रस्ता आहे, पण आपल्याला माहीत नव्हतं म्हणून आपण पुन्हा उलटं फिरून रिटर्न आलो. टाइम वाचला असतं जरा, पण आता काय, आता आलो इथं जाऊया. चला, हे काय पाठ कोणाचे सोडत नाही. मित्रांनो, आता आपण पोचलोय सुवळ्या माचीच्या इथे. हा व्ह्यू बघा, कसला खतरनाक आहे तो. ह्या व्ह्यूला पाहण्यासाठी राजगडला येतात. सुंदर असा व्ह्यू, खतरनाक. आणि इथे शाळेची पब्लिक आली आहे, शाळेची पिकनिक आली वाटतं. मस्तच. सुबेळा माचीकडे गर्दी बघा मित्रांनो किती आहे, आणि आपली अर्धी पब्लिक तिकडेच आहे. तर वरती जायचं आपल्याला, बघूया मस्तपैकी असं फोटो काढूया. आणि आपला भगवा आहे तिथं, व्हिडिओमध्ये दिसतंय का माहीत नाही. चला जाऊया आपण वरती. सुवळ्या माचीवरची गर्दी बघा मित्रांनो. आणि हा आपला भगवा. या साईडला पर्वत रांगा बघा, एकच नंबर. चिलखती बुरुज.
आता झालं चिरकती बुरुजला. हे बघा, चला आपले मित्र पण येत आहेत आणि जाऊया आपण. तर मित्रांनो, मस्त असा ट्रेक झाला कंप्लीट. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आपण आपल्या नवीन ॲक्शन कॅमेरामध्ये बनवला आहे. नॉईस कॅन्सलेशन काय असेल तर सांगा, जरा ॲडजस्ट करा. आजचा हा पहिला व्हिडिओ आहे आपल्या ॲक्शन कॅमेऱ्यावरनं, तर नक्की सपोर्ट करा. आता सगळ्यांची पेटी पडली आहे, आता फक्त गाडीमध्ये कधी येतो असं वाटतं. तर सपोर्ट करा आपल्या मराठी भावाला. जय शिवराय.